नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश सर आणि तुमचं स्वागत आहे विद्यारत्नच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. बाळांनो, काल आपण एका कवितेचा अभ्यास केला, टीन एजर्स प्रेयर. आज आपल्याला अभ्यास करायचा आहे एका पाठाचा. 1.2 हा आपला चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. चला बाळांनो, आता आपल्या पाठाला सुरुवात करूया. बाळांनो, तुम्हाला जरा थोडं स्पष्ट दिसावं म्हणून आपण याला झूम करूया. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा जो पाठ आहे ना, हा लिहिलेला आहे लेखक तपन मुखर्जी यांनी. आणि या पाठामध्ये तपन मुखर्जी यांनी आपल्या आयुष्यातील एका विलक्षण प्रसंगाचं वर्णन केलं आहे आणि म्हणून चॅप्टरचं नाव पण त्यांनी ठेवलं आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एका विशिष्ट प्रकारची चकमक त्यांनी त्यांच्या आयुष्यात बघितली आणि ही चकमक त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. खरं तर बाळांनो, चकमक एन्काउंटर म्हटलं की आपल्याला पोलीस आणि अशा काही घटना आठवतात, पण इथे अशी घटना नाही आहे. नेमकी ती घटना काय आहे, काय घडलं समजून घेऊया. बाळांनो, चला आपण आता ओळ वाचणार आहोत, त्यातले कठीण शब्द समजून घेणार आहोत, ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत. बरोबर, मी सांगत असताना त्या कठीण शब्दांचे अर्थही सांगणार आहे. तुम्हाला त्या कठीण शब्दांचे अर्थ हे वहीमध्ये तात्काळ लिहून पण घ्यायचे बरं का. त्यामुळे पेन पेन्सिल वगैरे सोबत रेडी ठेवायची. घेतली नसेल तर पटकन घ्या बरं. घेतली वही पेन पेन्सिल घेतली आहे. चला सुरुवात करूया आपण. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड 1.2. पाहून सुरुवात करूया. लेखक काय म्हणतो बघा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. लेखक इथे वर्णन करतो, म्हणतो माझे वडील मेडिकल प्रोफेशनल होते. म्हणजेच काय तर ते वैद्यकीय व्यवसायामध्ये होते, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते. आणि ते पण कुठे, इन अ वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमधील रानीगंज या जिल्ह्यामध्ये. ही पश्चिम बंगालमधली कथा आहे. बरोबर, रानीगंज इथे त्याचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये नोकरी करत होते. पहिली ओळ समजते का? यात काही कठीण शब्द नाही बरं का. आता आपण दुसऱ्या ओळीकडे जातो आहे. द ऑफिसर्स ऑफ कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. बरं, या कंपनीमध्ये नोकरी करणारे जे ऑफिसर्स होते ना, या ऑफिसर्सना बघा वाक्य काय आहे. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी, कंपनीचे जे ऑफिसर्स आहेत, वेअर हाऊस इन द इंडिव्हिज्युअल बंगलो इनसाइड द लार्ज कॅम्पस. बरोबर, या सगळ्या ऑफिसर्सना एका कॉलनीमध्ये, एका वसाहतीमध्ये ते राहत होते. सगळ्यांचे मस्त छान छान बंगले होते. आणि लेखक काय म्हणतो बघा. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. या वसाहतीमधला आवर हाऊस, आमचा बंगला जो काही होता, हा कुठे होता? इन अ कॉर्नर, एका कोपऱ्यात होता. बरोबर, त्या वसाहतीच्या एका कोपऱ्यामध्ये आमचा बंगला होता. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजन्सेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अ गार्डन. बघा, इथे आपल्याला पहिला कठीण शब्द जाणवतो. तो कोणता आहे तर ॲडजन्सेंट. याचा अर्थ होतो संलग्न, जोडून असलेला. आता काय वाक्य नीट ऐका. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजन्सेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आमच्या बंगल्याची जी गार्डनची भिंत होती, बाउंड्री वॉल, बंगल्याच्या बरोबर गार्डनची जी भिंत होती ती जोडलेली होती ऑफिसर्स क्लबला. क्लब असतो, या सगळ्या वसाहतीचा एक क्लब असतो. त्या क्लबमध्ये सगळी मंडळी एकत्र येतात, खेळतात, गप्पा मारतात. त्या क्लबची भिंत आणि आमच्या गार्डनची भिंत एकच होती. द कंपाऊंड द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्री. आता मला इथे थोडेसे शब्द येणार आहेत, तुमचं लक्ष असायला हवं. कठीण शब्दापैकी पहिला शब्द आहे बघा. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास. बरोबर, आमच्या घराचं जे गार्डन होतं, लक्झरियस, अगदी त्याला आलिशान अशा हिरव्यागार गवताने आणि छान छान फुलांनी. बघा पुढचा शब्द आहे कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबिरंगी फुलांनी. अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. उंच उंच, मॅजेस्टिक, मॅजेस्टिकच्या शब्दाचा अर्थ होतो भव्य, भव्य उंच अशा झाडांनी हे आमचं ज्याला म्हणजे परिसर आमच्या बंगल्याचा हा मस्त भरलेला होता.
द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. बरं, ओळ मोठी आहे. पहिल्यांदा मी थोडीशी तिला अर्ध्यामध्ये तोडतो, ती पहिले समजून घेऊया. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन. बरे, आपण ज्याला परसदार म्हणतो ना, तसं परसदार बरे घराच्या मागची बाजू थोडंसं ह्या परसदारामध्ये ना काही सीझनल व्हेजिटेबल होत्या. सीझनल व्हेजिटेबल तुम्हाला माहिती आहे बरे, जसं की टोमॅटो आहे बरं, ह्याप्रमाणे काही गोष्टी आहेत किंवा भेंडी म्हणूया, काही अशा काही भाज्या होत्या ज्या आमच्या घराच्या ह्या परसदारामध्ये होत्या. आणि तुम्हाला माहिती आहे की जर का ह्या भाज्या आहेत, फुलं आहेत, तर फुलपाखरं झालं, पक्षी झालं, चिमण्या झालं, खार झालं, हे पक्षी प्राणी तिथे आकर्षित होत आहेत, म्हणजे होणारच. बघा, हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. ही जी काही झाडं होती ना, ही आकर्षित करायची. ही फळं खायला, ह्या फुलांचा मधनं मध घ्यायला पाखरं, पक्षी आणि प्राणी यायचे. कोणते कोणते होते बघा? मेनी स्पीसीज ऑफ बर्ड, अनेक प्रकारचे पक्षी होते. अ ग्रुप ऑफ लंगूर, एवढंच नाही तर लंगूर, बघा ते पांढरी माकडं असतात ना, लांब शेपटीवाली, त्यांना लंगूर म्हणतात बरं का. हां, काळं तोंड असतं त्यांचं. आरशात नका बघू स्वतःला, तुम्ही नाही आहात बरे. असं काय करताय? विश्वास नाही का स्वतःवर? बरं, नीट ऐका बरं, आपण विषयाकडे परत येऊया. अ ग्रुप ऑफ लंगूर, माकडांचं एक टोळकं जे होतं ना, त्यांनी पण डेन म्हणजे राहण्याचं त्यांचं गुफा, एक प्रकार त्यांचं एक अड्डा म्हणतो की नाही, तसा बनवला होता. तो पण कोणत्या झाडावर? अश्वथा ट्री नियर बाय. जवळच्याच एका अश्वथा ट्रीवर त्यांनी मस्तपैकी त्यांचं राहण्यासाठी एक आपण त्यांचे टोळकं घर बनवलं होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आमच्या रोजच्या जीवनामध्ये बघा, एक्झिस्टन्स आमचं जे रोजचं जीवन होतं ना, ह्या खारुताई, ह्या चिमण्या, ही माकडं आमच्या रोजच्या जीवनाचा भाग होते. बाळांनो, धड्यामध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं लक्षात आहे? पटकन तुम्हाला समराईज सांगतो. ही गोष्ट आहे राणीगंज जिल्ह्यातली. लेखकाचे वडील हे वैद्यकीय व्यवसायामध्ये, ही वॉज अन मेडिकल प्रोफेशनल. ॲट द सेम टाईम दे वेर अवॉर्डेड विथ अ बंगलोज इन अ कॉलनी. त्यांना एक बंगल्यांची त्यांची कॉलनी होती. लेखकाचा बंगला हा कोपऱ्यातला होता. आणि परसदारामध्ये त्या अंगणामध्ये छान झाडं होती, ज्या झाडांवर प्राणी, पक्षी आणि माकडांचं टोळकं हे बऱ्याच वेळा यायचं. पहिला पॅराग्राफ समजला आहे का? समजला असेल तर आपण आता दुसऱ्या पॅराग्राफकडे जाऊया. बाळांनो, पुढे जातोय, तयार ठेवा पेन पेन्सिल. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज a whole new dimension to the wonders of God's creation. आता नेमके त्या घटनेला सुरुवात झाली आहे. लेखक म्हणतो अ स्मॉल इन्सिडंट. स्मॉल म्हणजे काय? मोठा. दचकलात ना? नाही हो, तुमचं लक्ष आहे का बघण्यासाठी बोललो. स्मॉल म्हणजे काय? तर छोटी. इन्सिडन्स, घटना. ऑन सॅटरडे आफ्टरनून, शनिवार दुपार. बघा, हे छोटे छोटे मुद्दे लक्षात ठेवायच्या. शनिवारचे दिवस, शनिवार, वेळ आफ्टरनून, दुपारची वेळ. लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी. बरोबर. आणि ह्या शनिवारच्या दुपारी घडलेली जी काही घटना आहे त्याचा माझ्या मनावर असा काही परिणाम झाला बरोबर की मला ती घटना, बघा तो लेखक म्हणतो की अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. बरोबर. न्यू डायमेन्शन, एका नवीन परिमाण. न्यू डायमेन्शन याचा अर्थ होतो नवीन परिमाण, आणि अनफोल्डेड याचा अर्थ होतो आठवणे. बघा, दोन कठीण शब्द, पुन्हा अर्थ सांगतो. अनफोल्डेड आठवणे, रिव्हिल्ड, आणि अ होल न्यू डायमेन्शन याचा अर्थ आपल्याला इथे दिसतोय तो म्हणजे न्यू फॅक्टर, एक नवीन परिमाण. थोडक्यात काय, तर ही घटना आम्हाला नवीन परिमाणाने पुरात आठवायला लागली. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आता लेखक आपल्याला सांगतोय ही घटना कधीची आहे. तो म्हणतो इट वॉज फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. पूजा वेकेशन तुम्हाला माहिती आहे, पश्चिम बंगाल म्हटलं ना की तिकडे दुर्गा पूजा हा मोठा सण बरं का. आपल्याकडे कसं गणपती बाप्पा 10 दिवस गणपती बाप्पा असतात, पण आपल्या त्या 10 दिवसामध्ये चंगळ असते बरं का. सुट्टी, अभ्यासाचा कंटाळा, अगदी तुम्ही म्हणाल ना तर फक्त बाप्पा, आरती, पूजा हे सगळं काही चाललेलं असतं. पण तसंच त्यांच्याकडे हे पूजा वेकेशन चालू होतं, सुट्ट्या चालू होत्या. अँड जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस इन द व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. म्हणून तो काय म्हणतोय बघा, एक एक ओळीकडे, एक एक शब्दाकडे लक्ष द्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड.
अरे बाकीची मुलं जशी असतात ना त्यांच्यासारखं हे मलासुद्धा एक संधी होती. आता मी पुन्हा सांगतो, सुट्टी पडली, आता पण तुम्हाला सुट्ट्याच आहेत आणि ही कंपल्सरी सुट्टी आहे. त्यात तुमचं आमचं काय असतं, अगदी उशिरा आरामात उठणं, मग त्या आंघोळ करण्यासाठी आईबाबांचं मागे लागणं, मग चहा, मग नाश्ता, मग थोडंसं टी व्ही बघणं, आता रेंगाळणं, मग काय आता आपलं आता एक मस्त छान छान गोष्ट आली मोबाईल. मग मोबाईलवर गेम खेळणं, नाही तर टी व्हीवर कार्टून बघणं. मोबाईल आणि टी व्ही हा सुट्ट्यांमधला आपला आवडता भाग. मग झोपायचं, रेंगाळायचं. पण बाळांनो, ही गोष्ट आजची नाही बरं का. आजपासून तुम्हाला चांगलं 30-35 वर्षांपूर्वी मागे जावं लागेल. तुमच्या मम्मी पप्पांना विचारा, आमच्या जमान्यामध्ये ना हा मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हता. मग सुट्टी लागली मग काय करायचं, तर मस्तपैकी पुस्तकं बाजारातनं विकत घ्यायची. मला आजही आठवतं आहे, मी लहान होतो, सुट्टी लागली ना की बाबा दुकानात घेऊन जायचे पुस्तकाच्या आणि म्हणायचे यातले कुठली पुस्तकं पाहिजेत ती निवड. पुस्तकं मी 4-5 निवडायचो आणि मग आधाशासारखी ती वाचून काढायचो. लेखक तेच म्हणतो की प्रोव्हाइड ॲन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस. मी अशी पुस्तकं मला मिळालेली होती सुट्टीत वाचण्यासाठी. टाईमपास काय तर पुस्तक वाचणं. इन अ व्हेरियस मॅगझिन्स, मासिकं होती, स्टोरी बुक, गोष्टीची पुस्तकं होती. आणि लहान मुलांसाठी जसं की चंपक, ठकठक, चांदोबा ही पुस्तकं तुम्ही ऐकली आहेत का? ही लहान मुलांची पुस्तकं आहेत. अशी पुस्तकं असतात ना, अशी स्टोरी बुक वगैरे होती, ती वाचण्यात मला मजा यायची. ते पुस्तक मी घेतलं, शनिवार दुपारची वेळ. आणि आता काय होणार बघूया पुढच्या पॅराग्राफमध्ये. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप. आफ्टर अ हार्टी लंच. आता हार्टी या शब्दाचा अर्थ होतो इथे अर्थ घ्यायचा आहे पोटभर. दुपारचं पोटभर जेवण झालं होतं. माय पेरेंट्स माझे आईवडील, माय यंगर सिस्टर माझी लहान बहीण, ले डाऊन मस्त दुपारची, आफ्टरनून नॅप दुपारची झोप घ्यायला मस्तपैकी पडले, निजले, शांतपणे झोपले. आय सेटल डाऊन इन अ स्टोरी बुक. मला मात्र झोप, आणि तुम्हाला माहिती आहे की दुपारी काही मंडळींना झोपच येत नाही, मग काय उपद्व्याप सुचतात. लेखक म्हणतो मला उपद्व्याप नव्हते करायचे, मला पुस्तक वाचायचं होतं. मी पुस्तक घेतलं, एका कोपऱ्यात गेलो आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचरस स्टोरी. दुपारची भयान शांतता, आवाज नाही, शांततेमध्ये ते पुस्तक वाचायला घेतलं. ॲडव्हेंचर स्टोरी, साहसकथा, असं झालं तसं झालं. आणि खरं तर ना अशी शांततेमध्ये अशी पुस्तक वाचायला म्हटलं ना की खरं तर ना एक वेगळंच थ्रिल असतं बरं का. लेखक म्हणतो मी ते असं शांततेमध्ये पुस्तक वाचत होतो, पण काहीतरी मला डिस्टर्ब करत होतं. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. बऱ्याच वेळा काय व्हायचं ना की मी गोष्ट वाचायला घेतली ना की घोरण्याचा आवाज यायचा. बाबांच्या घोरण्याच्या आवाजाने माझ्या गोष्टीमध्ये थोडंसं डिस्टर्ब होत होतं. तर करणार काय बरं. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरो. इंटरमिटंट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, अधूनमधून. चिर्पिंग चिवचिवाट करणे. ऑफ अ हाऊस पॅरो, मध्ये मध्ये चिमण्या यायच्या, चिव 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 चिव. ते पण मला डिस्टर्ब करायचं. हे तर काहीच नाही. द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो. अरे कधी कधी कावड्यांचा काव काव. अँड श्रील, श्रील म्हणजे कर्कश. कॉल ऑफ अ काईट, काईट म्हणजे घार, घारीचा कर्कश आवाज. थोडक्यात काय, पक्ष्यांच्या आवाजाने, आईबाबांच्या किंवा घोरण्याने माझ्या ह्या गोष्ट वाचनामध्ये डिस्टर्ब होत होता. मिनिट टिक बाय. दुपारच्या भयान शांततेमध्ये घड्याळाचा काटा टिक 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 पुढे सरकत होता. मी त्या गोष्टीमध्ये रमलो होतो. आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. मी त्या पुस्तक वाचनामध्ये गुंतलो होतो आणि ॲडव्हेंचर स्टोरी सुरू झाली. ही एकदम भयान शांतता. घाबरला नाहीत ना? आहे अजून पुढे. शांतपणे ऐका काय झालं. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक आय हर्ड, मी ऐकलं, ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग, कुत्र्यांचं एक टोळकं, बार्किंग फ्युरियसली, भाव 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 भाव. कुत्र्यांचं टोळकं मोठ्या मोठ्याने भुंकत होतं. आय चोज टू इग्नोर. मी विचार केला हे काय नाही, इग्नोर करणं म्हणजे टाळून द्यायचं, लक्षच नाही द्यायचं. का? द कमोशन, बघा शब्दाचा अर्थ, कमोशन म्हणजे गोंधळ. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पिग. बऱ्याच वेळा काय होतं ना, दुसऱ्या गल्लीतलं कुत्रं या गल्लीत आलं की सगळे कुत्रे भुंकायला लागतात. तसं तो म्हणतो इथे मला असं वाटलं
अ पॅक ऑफ डॉग हे कुत्र्यांचं टोळकं माईट हॅव कॉर्नर, त्या कुत्र्यांच्या टोळक्याने एखादं दुर्दैवी पिग डुक्कर, एखादं डुक्कर त्याच्या तावडीत सापडलं असणार आणि हे सगळे कुत्रे त्याच्यावर तुटून पडले असणार. भाव भाव भाव, बरं इधर से जाओ. बट सून, लवकरच, द बार्किंग बिकेम लाऊडर, पण हळूहळू हा भुंकण्याचा आवाज मोठा 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 व्हायला लागला. मोर ॲग्रेसिव्ह, आणखीन जोरदारपणे तो वाढला. अलार्मिंग कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज. आता कुत्र्यांच्या ह्या भुंकण्याबरोबर कावळ्यांचं पण अनेक कावळे एकाच वेळेस काव 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 करायला लागले. टू द कॅनोपी. कॅनोपी या शब्दाचा अर्थ तो छत. इथे आपल्याला छत नाही, आसमंत घ्यायचं आहे. एकंदरीत काय तर त्या वातावरणामध्ये, त्या आसमंतामध्ये कावळ्यांचं काव 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 ओरडणं सुरू झालं, कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं. अरे बापरे, आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि मला लक्षात आलं की तो आवाज हळूहळू हळूहळू आमच्याच घराच्या दिशेने येतोय. अरे बापरे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आपण म्हणतो ना की उत्सुकता, थोडासा आवाज आला की काय झालं असेल, आपण त्या उत्सुकतेपोटी उठून ते बघायला जातो. लेखकाने पुस्तक ठेवलं आणि त्याने विचार केला, काय आहे, काय घटना आहे, बघूया. लिव्हिंग द बुक असाइड, मी पुस्तक साईडला ठेवलं. अँड आय रश, मी धावत गेलो वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. बाहेर जायचं ठरवलं, बघायचं ठरवलं वरांड्यामध्ये. वरांडा म्हणजे घराच्या समोरची जागा, की नेमकं काय घडलेलं आहे. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस. मगाशी आपण धड्याला सुरुवात करतानाच बघितलं, लेखकाच्या गार्डनच्या कंपाऊंडला लागूनच क्लब हाऊस होता. क्लब हाऊसच्या रूफवर म्हणजे छपरावर, अँड आय सॉ समथिंग हॉरिबल, माझी नजर गेली आणि ते मी बघितलं ते हॉरिबल, भयंकर होतं. अ बिग मेल लंगूर, एक नर वानर, ॲपेरेंटली अ लीडर ऑफ द ग्रुप, बहुधा तो त्या माकडांच्या टोळक्याचा हा नेता असावा, त्यांचा सरदार असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्या मोठ्या माकडाच्या हातात एक लहानसं पिल्लू होतं. अँड मर्सिलेसली, निर्दयीपणे बिटिंग, आणि तो निर्दयीपणे त्या लहान माकडाच्या पिल्लाला चावत होता. ऑल ओव्हर अ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि मला कळलं की डेफिनेट, निश्चित, इंटेंट, हेतू, टू किल, त्या माकडाच्या पिल्लाला मारून टाकण्याचे हेतू, आणि तो त्याला चावत होता. The helpless mother of a baby and other lesser member of the Langur group were scattered on the roof of the building nearby, watching the baby being killed. बाकीची सगळी माकडं आणि त्या पिल्लाची आई त्या त्या आजूबाजूच्या छतांवर, झाडांवर बसून हे सगळं दृश्य बघत होते. पण त्या टोळक्याच्या सरदारासमोर त्यांचं काही चालत नव्हतं. त्यांच्यापैकी कोणीही जाऊन त्याला थांबवू शकत नव्हतं. ती दुर्दैवी आई आपल्या लेकराला मरताना बघत होती. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. आणि मग मला ह्या जनावरांच्या या गटामध्येची एक गोष्ट आठवली. अकॉर्डिंग टू विच द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी टू ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन द ग्रुप. आणि मग मला कळलं की ह्या जनावरांच्या एक चालरीत असते, पद्धत असते की हे साधारणपणे आपल्याच टोळक्यामध्ये आपला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ देत नाही. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या गटात एखादा नर वानर पिल्लू जन्माला आलं किंवा नर काहीतरी जन्माला आला, त्याला मारून टाकायचं, म्हणजे भविष्यात मला स्पर्धा नाही, मीच ह्या गटाचा नायक. आता पुढे काय होणार? त्या त्या छोट्याशा पिलाला ते माकड चावतंय. आता पुढे काय होणार? तुम्हाला पण उत्सुकता लागली ना? पण मग आता ही उत्सुकता जर का तुमची आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आणि पुढचं लेक्चर ऐकावं लागणार. काय सर असं म्हणालात ना? अरे मी काय करणार, वेळ कमी आहे बाबांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.